आमची बऱ्यापैकी संपूर्ण 122 जागांवर बोलणी झालेली आहे. शिवसेना आणि आम्ही अशी मिळून 122 जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे. साधारण 54च्या आसपास जागा आम्ही मनसे पक्षासाठी मागितलेल्या आहेत. उरलेल्या जागा शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी कोणी असेल असं वाटप करायचं ठरलेलं आहे. आणि त्यात काय कुठल्या प्रकारचा डिस्प्यूट पण या क्षणापर्यंत तरी नाही आहे आणि एकदम चांगल्या मनाने सगळी जुळलेली आहे गणित आमची. काँग्रेसची त्या दिवशी ते लोक येऊन गेली माझ्या ऑफिसला, पण वरुणजी सरनाईक असताना. तर त्यांनी काही जागांची डिमांड केलेली, परंतु ते काँग्रेस आणि शिवसेना ऍडजस्ट करेल. आणि जागा वाटपावरनं मला असं वाटत नाही की काँग्रेस भाजपला फायदा होईल अशी काही भूमिका घेईल. त्यामुळे ते एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच इथे निवडणुका लढतील अशी आशा आहे. मी त्यांच्या भूमिकेचा आदर करतो, स्वागत करतो. ही भूमिका त्यांनी घ्यायलाच पाहिजे होती, कारण मागच्या वेळेस पण बहिष्कार उठवा सांगून भाजपने आम्हा गाववाल्यांना फसवलेलं आहे. सर्व त्यांचे उमेदवार कमळावर उभे केले आमचे संघर्ष समितीचे, आणि ते निवडून आल्यावर दिलेली आश्वासनं पुरी केली नाही. 27 गावं नाही बाहेर काढली. 6,500 कोटीचा पॅकेज होता. 665 कोटी पण नाही आले. 6 कोटी पण नसतील आले त्याची. त्यामुळे आणि काल जो नवी मुंबई एअरपोर्टचा जो हे झाला, टेक ऑफ आणि लँडिंग सुरुवात झाली, तर आम्हाला आशा होती की स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं त्याला नाव दिलं जाईल, घोषणा होईल, पण तो तसंही काय झालं नाही. त्यामुळे आम्हा गावकऱ्यांची, भूमिपुत्रांची भावना खूप तीव्र आहे आणि त्याचे कुठेतरी पडसाद त्याच्यात उमटतील आणि त्याच्यासोबत मनसे पक्ष म्हणून आम्ही असू. मला नाही वाटत लढत ही कधी मैत्रीपूर्ण असू शकत नाही. लढत ही लढत असते. तुम्ही बघाल तर कल्याण डोंबिवलीत हे नेहमी असेच भांडत असतात आणि ऐनवेळेस युती तोडतात आणि नंतर परत एकत्र येतात. हे 29 तारखेपर्यंत भांडणार, 30 तारखेला यांची युती 100% तुटणार. याआधी मी उद्या आज संध्याकाळी फायनल करून उद्या मान्य राजसाहेब पुढे सादर करणार आहे आणि त्यानंतर ती टप्प्याटप्प्यात पब्लिश करू. निकाल लागला नसताना, त्या पेंडिंग असताना हे निवडणुकाच कशा होतात हा एक आश्चर्याचा भाग आहे. एकंदरीतच प्रभाग रचना बघाल तुम्ही, वॉर्डात पण अबगड केलेलं आहे. कुठे ब कुठे ड कुठे कोणाला माहित नाहीये. त्यामुळे सगळा हा निवडणूक आयोगाचा, नगरविकास खात्याचा सगळ्याचा गोंधळ आहे. त्यामुळे हे सगळे भरडले जाणार आहेत. परंतु आता ती गोष्ट फार पुढे गेलेली आहे. आम्ही त्याचा उहापोह नंतर करूच, परंतु आता निवडणुका आल्यात, त्यामुळे फक्त निवडणुकांना सामोरे कशी जायची, ती रणनीती कशी करायची त्याच्यात आम्ही